हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. तर बघू शकता आपला सुंदर असा व्हेज पुलाव बनून तयार आहे, जे आता हिवाळ्यात भरपूर प्रमाणात अशा हिरव्या भाज्या मिळतात. त्या सर्व टाकून आपण छान असा व्हेज पुलाव बनवलेला आहे. तर बघू आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी जे चॅनलला नवीन पाहत असतील, नवीन बघणारे असतील त्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर चला आता आपण व्हेज पुलावच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक कांदा कट केला, इथे वाटाणे घेतले हिरवे, एक गाजर कट करून घेतला आहे, बटाटा घेतला आहे, थोडीशी तोंडली कट करून घेतली, एक टोमॅटो कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे छान असं कट करून घेतल्यानंतर इथे मी थोडेसे काजू आणि शेंगदाणे घेतलेले, ते पण आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत. इथे तेजपान, लवंग, मिरी आणि थोडंसं दालचिनी घेतलेली आहे. इथे मी आलं, लसूण आणि 2 लाल मिरच्या अशी त्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. खूप सुंदर पुलाव होतो. इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे बासमती. तो छान असा धुवून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवला होता, जेणेकरून आपला भात असा छान तयार होईल. तांदूळ धुवून ठेवल्यामुळे खूप छान भात येतो. तर चला आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत आपण इथे. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे एवढं तेल घालून घेते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप सुंदर पुलाव होतो हा आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या येतात. त्यामुळे हिवाळ्यात गरम-गरम असा रात्रीच्या वेळेस बनवायला खूप छान असतो पुलाव. आता इथे मी तेल गरम झाल्यानंतर थोडीशी राई घालून घेतलेली आहे आणि त्याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहे. ते व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण छान अशी फोडणी तयार करून घ्यायची मित्रमैत्रिणींनो आपल्याला. आता इथे फोडणी केल्यानंतर आपण इथे कांदा, टोमॅटो वगैरे घालून घेणार आहोत. थोडंसं तेल गरम असतानाच आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची. आता सुरुवातीला इथे मी कांदा घालून घेते. बघू शकता तुम्ही. कांदा छान परतल्यावर मग आपल्याला त्यात बाकी भाज्या छान अशा घालून घ्यायच्या. आता इथे कांदा छान परतून झाल्यावर आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि तोडली तुम्ही हवी तर अजून बारीक कट करू शकता, पण आपल्याला पुलावमध्ये व्यवस्थित दिसायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मग मी थोडीशी जाडसर मोठी-मोठीच कट केलेली आहे. इथे बटाटा, टोमॅटो वगैरे सर्व घालून घेतले. मी तोंडली पण घालून घेतली आणि त्याची छान अशी फोडणी तयार करून घेते. तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे आपण वाटाणे घालून घेणार आहोत. आपल्याला सर्व ह्या भाज्या छान अशा एक-एक करून परतून घ्यायच्या आहे तेलामध्ये. तेलात परतल्यामुळे पुलावला छान अशी चव येते. तर आता इथे आपण एक-एक करून छान असं परतून घेतल्यानंतर मग आपल्याला त्यात मसाले घालायचे. तर त्याच्या आधी आपण छान असं ह्याची फोडणी तयार करून घेणार आहोत. ही फोडणी छान झाल्यानंतर मग ह्याच्यात आपल्याला आपण जे वाटण तयार केले ना, आलं, हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि अद्रक घालून आणि लसूण घालून, तर ते आपल्याला ते वाटण घालून घ्यायचे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ना, ते आपल्याला घालून घ्यायचे. इथे मी शेंगदाणे आणि काजू घालून घेते आणि त्याची छान अशी फोडणी तयार करून घेते. आपण इथे थोडंसं हिरवं वाटण घातल्यामुळे आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाही. त्याच्यामुळे मग मी इथे फक्त गरम मसाला घालते आणि जो चवीला पण छान येतो आणि पुलाव पण छान येतो त्याच्यामुळे. तर इथे मी 2 ते 3 चमचे एवढं घालून घेतलेलं आहे गरम मसाला आणि इथे थोडंसं हळद घालून घेतलेली आहे. तुम्हाला हळद आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही. आता इथे थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत. तर आपल्याला 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं, कारण मी 1.5 वाटी एवढे तांदूळ घेतलेले आणि पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, कारण काही तांदळांना पाणी जास्त लागतं तर काहींना कमी लागतं. आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि इथे मी 1 ते 1.5 ग्लास एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत. तर आता इथे मी छान अशी हिरवी कोथिंबीर कट करून घेतली. तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही भात शिजल्यानंतर पण नंतर पण घालू शकता, काही हरकत नाही. पण मला फोडणी झाल्यानंतर उकळी आल्यावर घालायची होती, कारण पुलावला छान असा स्मेल येतो त्याचा कोथिंबीरचा. आता इथे छान उकळी आल्यानंतर आपण तांदूळ घालून घेणार आहोत, जे आपण 10-15 मिनटं आधी स्वच्छ धुवून थोडंसं झाकून ठेवलेले होते. तर बघू शकता ह्याच्यामुळे ना आपला भात खूप छान येतो आणि मऊसूत येतो आणि असं मोकळा छान येतो. तर बघू शकता तुम्ही. आता इथे छान उकळी आल्यानंतर आपण बासमती तांदूळ घालून घेतोय. तर बघू शकता तुम्ही. आता ह्या पद्धतीने मी सर्व थोडं-थोडं घालून घेते. आता आपल्याला छान असं तो शिजू द्यायचं आहे. तर इथे मी छान असं मिक्स करून घेते चमच्याच्या साहाय्याने. बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो. आणि मग आपल्याला इथे कुकरचं झाकण आता बंद करून द्यायचं आहे. तर इथे मी कुकरचं झाकण बंद करून घेते आणि त्याच्या 3 शिट्ट्या छान अशा करून घेतल्या. तर बघू शकता आपला व्हेज पुलाव बनून तयार आहे. एकदा करून पहा, खाऊन पहा.